1970-1980 जे काही डेव्हलप कंट्रीज आहेत त्यामध्ये एन्व्हायरमेंटल रूल्स अँड रेग्युलेशन खूप जास्त स्ट्रिक्ट होत गेले. त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांनी जो काही घातक कचरा आहे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विरोध दर्शवला आणि हा घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा खर्चही खूप जास्त होता. त्यामुळे तिथल्या जे काही ऑपरेटर आहेत त्यांनी तो घातक कचरा ज्या कमी विकसित देश होते किंवा जिथे एन्व्हायरमेंटल रूल्स रेग्युलेशन कमी होते अशा पूर्व युरोप किंवा बाकीच्या देशांमध्ये हा कचरा त्यांनी ट्रान्सपोर्ट केला. 1989 साली आफ्रिका किंवा अशा काही देशांमध्ये ह्याच्या कचऱ्याचे खूप मोठे साठे सापडले घातक कचऱ्याचे. आणि यानंतर मग स्वित्झर्लंडमधील बेसल या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय करार केला ज्यामध्ये जगातले जे काही एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, जे पॉलिसी मेकर्स आहेत, पर्यावरण तज्ज्ञ आहेत, यांनी एकत्र येऊन एक ट्रीटी साईन केली, बेसल ॲक्ट, ज्यामध्ये मेन्शन केलं होतं की जे काही हझार्डस वेस्ट किंवा घातक कचरा आहे याचं प्रॉपर मॅनेजमेंट करणं. आणि हा एक रूल त्यांनी लागू केला पूर्ण जगासाठी. त्यांनी या कराराला मान्यता दिली. म्हणजेच त्याच वर्षी 1990मध्ये हझार्डस वेस्ट मॅनेजमेंट रूल हा स्थापित करण्यात आला आणि याला 2008मध्ये याच्यामध्ये चेंजेस करून नवीन रूल फॉर्मेशन करण्यात आलं आणि हा आत्तापर्यंत रूल फॉलो केला जातो आहे. आता ॲक्च्युली या नियमानुसार जे काही बिझनेसमॅन हझार्डस वेस्ट प्रोड्यूस करतात, मॅनेज करतात, रिसायकल करतात किंवा कोणत्याही टाईपची ॲक्टिव्हिटी करतात तर त्यांना हे रूल फॉलो करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण याच्यावरती खूप जास्त स्ट्रिक्टली ॲक्शन घेतली जाते. जर असे रूल्स तुम्ही फॉलो केले नाही तर तुमचा बिझनेसला फाईन लागू शकतो आणि बिझनेस बंद येऊ शकतो. सो हझार्डस वेस्ट मॅनेजमेंट रूलनुसार तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आणि तुमच्या बिझनेसला इन्स्पेक्शन फ्री बनवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सो मच.